मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। या योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। पहा, कालपासून या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 80 लाख महिलांना आतापर्यंत या योजनेचे पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत। तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। मेसेज आला आहे की नाही हे चेक करायचं आहे, कारण कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। अकाउंट चेक करू शकता। ज्या महिलांचा आधार लिंक असणार आहे त्यांनाच हे पैसे येणार आहेत, आणि ज्यांचं आधार लिंक नसणार त्यांना लवकरात लवकर सरकारकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नेमकी ही सविस्तर अपडेट काय आहे चला पाहू। सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राइब करून ठेवा। तर पहा, रक्षाबंधनाच्या आधीच 80 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते देण्यात आलेले आहेत। 27 लाख महिला मात्र या योजनेचे जे पैसे आहेत ते मिळण्यापासून या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या पुढे पेज जो आहे तो निर्माण झालेला आहे। प्रॉब्लेम त्यांच्यासाठी निर्माण झालेला आहे, कारण त्यांचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक नाही। 27 लाख महिलांचं जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, परंतु त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे त्यांना आतापर्यंत पैसे जे आहेत ते आलेले नाहीत। म्हणून सरकारनं आवाहन केलेलं आहे। या महिलांना नवीन आदेश देखील दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना। त्या जिल्ह्यामध्ये महिलांना, ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक नाही त्यांनी 3 दिवसात आधार कार्ड जे आहे ते लिंक करायचं आहे। आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। पैसे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं आधार कार्ड लिंक असेल। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आता तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यामार्फत असे जे मेसेज आहेत ते महिलांना येत आहेत ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे। त्या ठिकाणी पाहू शकता अर्ज प्राप्त झालेला आहे। या महिलेचा अर्ज प्राप्त झालेला असून मंजूर आहे, आणि परंतु त्यांच्या अकाउंटला पैसे अद्याप जमा झाले नाहीत। याचं कारण त्यांचं आधार कार्ड लिंक नाही। तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत या ठिकाणी पाहू शकता अहमदनगर जिल्ह्याच्या अंतर्गत महिलांना असे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान देण्यात आलेलं आहे की 3 दिवसामध्ये 27 लाख महिलांचे जे आधार आहे ते लिंक करून घ्यायचं आहे। तुम्हाला देखील असा मेसेज येईल जर तुमचा आधार लिंक नसेल आणि तुम्हाला तात्काळ तुमच्या बँकेला भेट देऊन आधार जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे, तरच या योजनेचा लाभ तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये मिळेल। 17 ऑगस्ट पूर्वी किंवा 17 ऑगस्टला हे पैसे मिळवायचे असतील तर गरजेचं आहे बँकमध्ये जाऊन लिंक करणं आधार कार्ड, तरच पहिल्या टप्प्यामधील पैसे जे आहेत ते मिळतील, नाही तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ मिळेल। परंतु काही महिला अशा आहेत ज्यांना माहीत नाही की तुमचं आधार कार्ड म्हणजे त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे त्यांना माहीत नाही। जर आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता। मोबाईलवरनं देखील तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे चेक करू शकता। तर चेक करा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करू शकता। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका